नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांचं धन्यवाद. आम्ही आपल्याला बोलवून आपण त्या ठिकाणी आले. वास्तविक आजचा एक महत्त्वाचा विषय होता. ज्या महत्त्वाच्या विषयावर गेल्या अनेक वर्षापासून मी तिकडे काम करून राहिलो आणि त्या महत्त्वाचा विषय आज मला आपल्या पुढे त्या अर्थानं मांडायचा होता. पण आम्ही कोर्टातून आताच आलो आणि पुन्हा काही दिवसाची अवधी आम्हाला त्या निमित्तानं भेटली आहे. तर हा विषय जो आहे, हा विषय आता पुढे आपल्याला योग्य वेळेस ज्या पूर्ण ते बनून येईल तेव्हा निश्चित रूपाने तुम्हाला सांगेल. आणि आपण लोकांनी मी आपल्याला बोलवलं, आपण लोक इकडे आले त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. पण आपण लोक आले आहात. मी नागपूर जिल्हा परिषदचा सदस्य राहिलो आहे. मी या विधानसभेमध्ये पण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून होतो आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये विशेषतः विदर्भामध्ये सातत्यानं सक्रिय राहून त्या ठिकाणी मी काम करून राहिलो. आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सतर्क आणि नेहमी काम करणारा सदस्य कार्यकर्ता म्हणून माझी त्या ठिकाणी ओळख आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आपण ज्या गोष्टी सांगाल त्यासाठी मी आपल्यासाठी खुला आहे. आपण काही चर्चा करायची, आपण चर्चा करू शकतो किंवा काही प्रश्न आपल्याला विचारायचे तर निश्चित रूपाने आपण मला त्या निमित्तानं विचारू शकता. कोर्टाचा नेमका काय विषय होता? आता मी अजून तुम्हाला थोडी अवधी मागेल त्याच्यासाठी विनंती करतो. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा हा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येईल. हा लोकहिताचा विषय होता, हा शेतकऱ्यांशी निगडीत विषय होता आणि हा गेल्या अनेक 15-16 वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय त्या ठिकाणी होता. खूप हेलपटे आम्ही खाल्ले, खूप पाठपुरावा आम्ही केला, खूप लढा आम्ही दिला. पण तरी कुठंतरी असं वाटलं होतं यश शेवटच्या टप्प्यात आहे. पण तो यश आल्याच्या नंतर निश्चित रूपाने एक मोठी चांगली बातमी आपल्याला भेटेल, त्या निमित्तानं आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये मिळतील. तरी पण संदर्भ काय? मी जसं आपल्याला सांगितलं, शेतकरी, विदर्भ, नागपूर जिल्हा. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं, तुमचे वडील मंत्री होते. जी. भास्कर जाधवांचा तुमचा संपर्क झाला. जी जी. म्हणतात की मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडला, माझी चूक होती. कसं म्हणतात, ते प्रदेशाध्यक्ष होते, तुम्ही त्यांच्या नेतृत्वावर काम देखील केलं. भास्कर जाधव साहेब जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, जितेंद्र आव्हाड साहेब कार्याध्यक्ष होते, तेव्हाचा कार्यकाळ पण आम्हाला आठवतो. चांगल्या पद्धतीनं धूमधडाक्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी वाटचाल केली. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरायचं काम केलं. त्यांचे भाषणं जे होते ते स्फूर्ती देणारे होते, तरुणांना प्रोत्साहित करणारे होते आणि असे चांगले व्यक्ती आमच्यामध्ये होते. पण ठीक आहे, काही कारणास्तव त्यांनी पक्ष बदल केला. नंतर ते शिवसेनेत गेले. आता ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये आहेत त्या ठिकाणी. आता त्यांनी त्यांची जी भावना असेल ती त्यांनी काल मीडियापुढे व्यक्त केली, ते आम्ही पाहिलं. पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या एक कार्यकर्ता म्हणून, एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, की त्यांची जी आवाज आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे महाराष्ट्र पुढे आलं आहे. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व भास्कर जाधव साहेबांचं महाराष्ट्र पुढे आहे. असे जर का लोक अजून पुढे आले तर निश्चित रूपाने येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या आघाडीला फायदा होईल. त्यांनी विरोधी पक्षनेता व्हावा असं वाटतं. विरोधी पक्षनेता करणारा किंवा आता हे 3 पक्षांचा विषय आहे. हे आमच्या पक्षाचे प्रमुख सन्माननीय जयंत पाटील साहेब असतील, त्यांच्या पक्षाचे असतील किंवा काँग्रेसचे, हे तिघांनी मिळून याच्यावर निर्णय ठरवला तर चांगलं होईल. पण एक चांगली भूमिका ते निश्चित रूपाने मांडू शकतील असं माझी प्रामाणिक वैयक्तिक भूमिका आहे. संदीप देशपांडे जे सभागृहाचे सदस्य पण नाही आहेत, सभागृहात बसलेले लोकही शंड आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना काही वेळा करू दिली आहे. मराठी हिंदी भाषा जी लागू करतायत सक्तीनं त्या विरोधात त्याचं स्टेटमेंट होतं. कारण विधान भवन परिसरामध्ये सगळे हिंदीत बोर्ड लावलेले आहेत, तर त्यावरून जी आक्रमक प्रतिक्रिया त्यांना दिली. तुम्ही काय नाही, काही गोष्टी आम्ही संदीप देशपांडेंचा कधी कधी TV मध्ये पाहतो, पण प्रत्येक गोष्ट त्यांची गांभीर्याने घेण्यासारखे काही विषय वाटत नाही. परंतु हिंदी सक्तीकरण केलं जातं राज्यामध्ये. हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसे आक्रमक पद्धतीने रस्त्यावरती उतरून आंदोलनं आता सध्या होताना पाहायला मिळतात त्यांच्याकडनं. यावरती पक्षाची काय भूमिका आपल्या? एकीकडे आपण अभिजात मराठी भाषा म्हणतो, एकीकडे आपण मराठी भाषेचं एवढं मागील काळामध्ये आपण पाहाल, आपल्याला साहित्य संमेलनाच्या त्या काळामध्ये आपल्याला मराठी भाषेला पण सुद्धा मान्यता केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी भेटली. आपल्याला ज्या आपल्या मराठी भाषेवर आपल्याला अभिमान आहे त्या गोष्टीसाठी समजा अशा पद्धतीने हे सरकार भारतीय जनता पक्षाचं
सरकार आल्याच्या नंतर अशा पद्धतीनं महाराष्ट्री भाषेला कुठंतरी कमी करायचा प्रयत्न करत असेल, कुठंतरी मागे खेचायचा प्रयत्न करत असेल, तर याच्यासारखी दुर्दैव गोष्ट नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तुमचे वडील जे अर्थात त्या तत्कालीन गृहमंत्री होते अनिल देशमुख यांच्या विरोधात जाऊन CBI मध्ये स्टेटमेंट दिली आणि त्याच्यावरतून खरं तर ईडीने गुन्हा दाखल केला होता. हे सगळं प्रकरण, या सगळ्या प्रकरणामध्ये आपले कुटुंबीय आणि तुम्ही देखील भरडला गेलात. अनेक ईडीचे रेड जे आहेत ते तुमच्या घरावरती, कार्यालयावरती संपूर्ण पडलेले होते. खरं तर एकीकडे हा मुद्दा झाला तर दुसरीकडे गुलमोहर गेस्ट हाऊस जे धुळ्यामधलं शासकीय विश्रामगृह आहे तिथे जवळपास 1,85,00,000 रुपयांची रोकड रक्कम पकडली गेली. परंतु या त्या सगळ्या प्रकरणामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. एकीकडे एका स्टेटमेंटवरतून तुमच्यावरती एवढी कारवाई करण्यात आली आणि दुसरीकडे रोख रक्कम पकडून देखील कोणतीच कारवाई सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये होत नाही. आपण पाहाल, जेव्हा परमवीर सिंग याला पदावरनं दुसऱ्या पदावर नेला, जेव्हा अँटिलियामध्ये अँटिलियाच्या बिल्डिंग खाली बॉम्ब ठेवण्यात आला आणि असं लक्षात आलं की हे बॉम्ब ठेवणारा मनुष्य स्वतःच आयुक्त आहे, त्याच्यानंतर सरकारने त्यांची दुसऱ्या विभागामध्ये त्यांची बदली केली, म्हणजे गृह विभागामध्येच दुसरीकडे त्या ठिकाणी बदली केली. त्याच्या 2 दिवसानंतर यांना साक्षात्कार झाला परमवीर सिंगला की यांनी मला 100 कोटी मागितले, की यांनी 100 कोटी गोळा करायला सांगितले. तुम्ही जेव्हा आयुक्त होते तेव्हा चूप बसले होते का? तेव्हा जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसले होते तुम्ही काय चूप बसले? बरं, हे जाऊन जयश्री पाटीलनी याची FIR टाकली मलबार हिल पोलीस स्टेशनला की याची CBI चौकशी झाली पाहिजे. यांनी ओपन लेटर लिहिलं होतं आणि खुल्या पत्राच्या नंतर चांदीवाल आयोगामध्ये यांनी म्हणले या संदर्भातले माझ्याकडे पुरावे नाही. इतक्या तुम्ही धाडी टाकल्या, इतकी तुम्ही रेट टाकले, माझ्या लहान मुलीची सुद्धा चौकशी करायला हे लोक घाबरले नाही. माझ्या परिवारवाले, माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझ्या भावाची मिसेस, या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत, यांना कोर्टात खेचेपर्यंत, यांना पूर्ण जीर्ण करापर्यंत या ठिकाणी हा एक ऑपरेशन लोटस, त्यावेळेस ऑपरेशन लोटसचा हा एक भाग होता. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशा कशा पद्धतीने ईडीनी कारवाया केल्या. आता वास्तविक मी बोलायला नको, मी स्वतः सुद्धा बेलवर आहे. ईडीचं ऑफिस पण बाजूलाच आहे, मी स्वतः बेलवर आहे. पण हे एक ऑपरेशन लोटसचा भाग होता आणि त्याच्या माध्यमातून हे केलं गेलं. आणि एवढंच नाही, आमच्या पश्चात पण बरेच लोकांवर केलं. का इतकं झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटलं काय? इतकं झाल्याच्या नंतर तुम्ही काय करून घेतलं? हे पूर्ण लोकांच्या पुढे आहे की नुसतं IQ माहितीवर इतकी होतं परमवीर सिंगला, तर त्यांनी खुर्चीवर बसताना तेव्हा राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्याला बाजूला काढला, त्याला साक्षात्कार झाला. वास्तविक परमवीर सिंग हाच फिक्सर आहे. परमवीर सिंग यांनी हा बॉम्ब ठेवला आणि NIAच्या माध्यमातून हा अटॅक होणारच होता. हा स्वतःचा बचाव करण्यासाठी यांनी भाजपच्या वरिष्ठांची मदत घेतली आणि मदत घेऊन स्वतः वाचून अशा पद्धतीचा आरोप करून पळून गेला. या सगळ्या जयश्री पाटलांवर नाही, परमवीर सिंगनी मीडियाला पत्र लीक केलं आणि मीडियाला नाही, एकच त्यावेळेसचं विशेष मीडिया टाइम्स नाव, आता मला माहित नाही तुमचं कोणाचे काय, टाइम्स नावला सगळ्यात पहिले मला वाटतं 12-15 तास पहिलेच ते पत्र भेटून गेलं अशी आमची माहिती आहे. कोण आहे काय ते तुम्ही समजू शकता. पण त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते देवेंद्र फडणवीस, त्यांचा ह्या सगळ्या संदर्भात किती मोठा रोल आहे? कारण की ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की तत्कालीन पोलीस आयुक्तांना हटवल्यानंतर लगेच त्यांनी पत्र लिहिलं, तत्कालीन गृहमंत्र्यांवरती त्यांनी आरोप लावले 100 कोटींचे. विरोधी पक्ष नेत्याचा रोल काय होता या सगळ्या? पहा, काही अधिकारी जे असतात, वरिष्ठ स्तराचे अधिकारी, या अधिकाऱ्यांच्या जे केंद्रीय सरकार असतं त्यांच्याकडे यांचे बरेचसे विषय असतात. तर त्यांचं रिइन्स्टेटमेंट, त्यांचे बरेचशा गोष्टी हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जातात. तशाच पद्धतीनं काही IPS असतील तर त्या IPS लोकांचा केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे फार काम पडत असतं. तर त्यांच्या वतीने त्यांच्यावर बरेचशा गोष्टी, त्यांच्यावरच्या कारवाई, त्यांच्या गोष्टी, हे सर्व गोष्टी कुठेतरी थांबवल्या जाऊ शकतात. गृहमंत्री अमित शहांनीच या सगळ्या म्हणजे ऑपरेशन लोटस मध्ये व्यक्तिगतपणे गृहमंत्री अमित शहांनी दखल घेतलेली होती. तुम्ही समजदार आहात, तुम्हाला सगळंच माहिती आहे. जयश्री पाटील यांची चौकशी करा असं आपण आता त्यांनी STच्या संदर्भात पण तशी भूमिका घेतली होती. जे काही लोक सन्माननीय शरद पवार साहेबांच्या सिल्वर ओकच्या घरी पण मला वाटतं दगडफेक आणि ते सगळं प्रकरण झालं होतं, त्याच्या मागची पण भूमिका यांचीच होती.
जे जे भारतीय जनता पक्षाला पोषक असे विषय असतात तर यांना पुढे करून, जे जे भारतीय जनता पक्षाला पोषक विषय असतात यांना पुढे करून तशी पद्धतीने याचिका टाकायला लागतात. मग कुठेतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात असेल, कुठेतरी अनिल देशमुखच्या विरोधात असेल, कुठेतरी अजून कुठले विषय असतील. पण ही कुठली बी टीम आहे की सी टीम आहे हे आपण सगळे आता जाणकार पत्रकार, आपण जाणकार लोक आहात, पण सगळे समजतात. परंतु गुलमोहर गेस्ट हाऊस मध्ये 1,85,00,000 ही रोकड पकडली गेली, तरी देखील त्या सगळ्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. जो ज्याच्या नावावरती रूम होती, किशोर पाटील जे अर्जुन खोतकरांचे अंदाज म्हणजे समितीचे प्रमुख होते, त्यांच्यावरती देखील कोणत्याच प्रकारची कारवाई नाही, काही नाही. अर्थात तुमच्या विरोधात एक स्टेटमेंट आली तर तुमच्यावरती ईडीचे 100 रेड झाले. खरं दुर्दैव आहे, पण आता कोर्टाच्या पुढे कोणी काही जास्त बोलू शकत नाही. समजा कोर्टाचा विषय असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जसाच्या तसा त्या विषयावर काही ठिकाणी बोलत नाही. पण इतकं दिवसा ढवळ्या इतक्या जेव्हा रोकड जमा केली, जप्त केली, हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे, तरी त्याच्यावर कारवाई होऊन नाही राहिली. तर मला असं वाटतं 132 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आणि दुसऱ्या मित्र पक्षांचे आले, तर आता हे निर्धास्त झाले की ते कोणी यांचं काही बिघडू शकत नाही, कोणी काही बोलू शकत नाही. आणि तशा पद्धतीची वागणूक मग ती मराठी भाषेच्या संदर्भात असेल किंवा दिवसा ढवळ्या जे करप्शन आपण त्या ठिकाणी पाहायला ते हे असेल, किंवा बरेचशा बातम्या, बरेचशा गोष्टी आता जी समिती, केंद्राची समिती आणि महाराष्ट्राची समिती याच्या संदर्भात पण आता आपल्या कानावर काही गोष्टी आल्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी जनतेपुढे येईलच. खरं तर काटोल मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवलात, परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतलाय की 45 दिवसानंतर इलेक्शनचा जो डेटा आहे, सीसीटीव्ही फुटेज असतील आणि बाकीचे जे काही फुटेजेस असतील, डेटा तो म्हणजे डिलीट करण्यात येणार, म्हणजे तो नष्ट करण्यात येणार, असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. सगळ्या लोकांनी या संदर्भात हरकती नोंदवल्यात की 45 दिवसा एवढी घाई करून 45 दिवसात हा डेटा डिलीट का करण्यात यावा. एकदम खरी गोष्ट आहे. आता मी तीव्र शब्दात निवडणूक आयोगाला बोलू शकतो, पण सध्या मी बोलत नाही. माझी स्वतःची याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझी नागपूर खंडपीठामध्ये दाखल आहे. अनेक उमेदवारांची त्या ठिकाणी दाखल आहे. मी स्वतः त्याचा एक म्हणजे आता स्वतः मी हारलो म्हणून नाही बोलत, पण एका पद्धतीचं विक्टीम झालो. मी माझी एक स्वतःचीच गोष्ट सांगतो ना. माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिथून मी निवडणूक लढलो 2019 ते लोकसभा 2024, 2019 विधानसभा ते 2024 लोकसभा, या कालखंडामध्ये नगर परिषदचे इलेक्शन झाले नाही, जिल्हा परिषदचे झाले नाही, पंचायत समितीचे झाले नाही. फक्त ते बाजार समितीचे झाले असतील, त्यांचे लिमिटेड मतदार असतात आणि ते वेगळ्या पद्धतीने सहकार्याची निवडणूक असतात. या कालखंडामध्ये 1900 मतदार वाढले. पूर्ण एक्सरसाइज करून प्रत्येक महाविद्यालयामध्ये ती एक्सरसाइज, त्यांची वोटर रजिस्ट्रेशन सगळे करून 1900 मतदार वाढले. आणि विधानसभा आणि लोकसभेचा जो मधला 6 महिन्याचा कालखंड आहे त्याच्यामध्ये 8000 मतदार आले. अचानक 8000 मतदार आले. आणि या 8000 मतदाराची पुरवणी यादी, या 8000 मतदारांची पुरवणी यादी आम्हाला निवडणुकीच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये दिली गेली. आणि त्या 2 दिवसामध्ये दिली गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे इतकी धांदल असते, इतकी गोष्टी असतात, सगळ्या गोष्टींचं सगळं असतं. कुठं बूथ वाटायचं असतं, कुठं दुसऱ्या सकाळचं त्या बूथचं नियोजन असतं, सगळ्या गोष्टींमध्ये दिले गेले. आणि त्याच्यामुळे बराच फरक जे राहुल गांधी म्हणतात त्या गोष्टीमध्ये निश्चित रूपाने तथ्य आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं, एक उमेदवार म्हणून जो या निवडणुकीमध्ये लढला. 76 लाख मतदान जे आहे ते म्हणजे 76 लाख मतदान हे संध्याकाळी 5च्या नंतर वाढले गेलेले आहेत अचानक पद्धतीने. त्याच्यावरती विरोधी पक्षांनी आवाज देखील उठवलेला आहे. तुमच्या पक्षाची भूमिका काय? कारण की जवळपास 30 ते 40 पिटिशन तुम्ही देखील हायकोर्टात केलेले आहेत. रस्त्यावरची लढाईचं काय? साधारणतः माझ्या स्वतःच्या विधानसभेमध्ये 27 ते 28 हजार मतदान अनपेक्षितरित्या वाढलं. मागील काळामध्ये 70% 70-71% होणी हा आकडा गेला होता 175च्या जवळपास 2019च्या निवडणुकीमध्ये. 2024च्या निवडणुकीमध्ये हा सरळ गेला 1,99,000च्या जवळपास. तर मोठ्या प्रमाणात मतदान माझ्या सुद्धा विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वाढलं आहे. आणि जे काही 45 दिवसाच्या आतमध्ये हे पूर्ण तुम्ही नष्ट करा, हे जे निवडणूक आयोगाने काढलं आहे, याच्याबद्दल मला वाटतं फार विचित्र पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आला आणि हा लोकशाहीला धोका आहे. निवडणूक आयोगाने
इतक्या लोकांचं समजा म्हणणं असेल त्याच्यावर मुजोऱ्या करून त्याच्यावर तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा, तुम्ही आम्हाला असं करून दाखवा, हे सगळं करण्यापेक्षा समजा लोकांना पाहिजे असेल किंवा बॅलेट पेपरमध्ये निवडणूक होऊ शकते तर बॅलेट पेपरमध्ये घ्यायला तुम्हाला हरकत काय आणि तुम्हाला कसली भीती आहे, तुम्ही कशाला लोकशाहीचा गळा घोटताय आणि कोणाचे तुम्ही कशाला मोहरे बनता आणि कोणाचे तुम्ही कशाला गुलाम बनता, असं माझं निवडणूक आयोगाला म्हणतं. थँक्यू.